नमस्कार मित्रांनो, माय विजन द हिडन फॅक्ट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण आज बोलणार आहोत अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेबद्दल। या दुर्घटनेबद्दल जगभर सगळ्यांना माहीत झालं, काय झालं काय नाही, कोणाची चूक आहे, ही दुर्घटना कशी झाली। पण आज आपण वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत। 12 जून 2025 ही दुर्घटना झाली। 12 जूनला अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल या विमानतळावरून एअर इंडिया 171-787 ड्रीमलाइनर हे बोईंगचं विमान 242 प्रवाशांना घेऊन हवेत झेपावलं आणि उड्डाण केल्या केल्या अवघ्या अर्ध्या मिनिटात म्हणजे 30 सेकंदात हे विमान इथे जवळ असलेल्या बीजे मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळलं। आणि ही दुर्घटना, हा अपघात एवढा भीषण होता की 242 प्रवाशांपैकी फक्त आणि फक्त एक प्रवासी सोडला तर 241 प्रवासी मृत्युमुखी पडले होते। एवढा भीषण अपघात होता। पण या दुर्घटनेमध्ये एक प्रवासी असा होता आणि त्या प्रवाशाबद्दल, त्याच्या मृत्यूबद्दल वेगळ्याच दृष्टिकोनातून बोललं जातं आणि ते म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी। तर रुपाणी बद्दल का असं बोललं जातं? कारण रुपाणींकडे एक नंबर होता 1206। 1206 हा नंबर रुपाणींच्या खूप आवडीचा, त्यांच्यावर खूप प्रेम करायचे। आणि हा अपघात झाला, ती तारीख सुद्धा 12 जून म्हणजे 12 तारीख 6वा महिना 1206। मित्रांनो, या 241 प्रवाशांच्या मृत्यूबद्दल सगळीकडे शोककळा पसरली आहे आणि हळहळ व्यक्त होत आहे। पण गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयकुमार रुपाणी यांच्याबद्दल प्रत्येक जण वेगळं बोलतंय। लोकच नाही तर न्यूज चॅनल्स आणि न्यूजपेपर्स यांचं सुद्धा म्हणणं आहे की 1206 हा नंबर, ज्याच्यावर विजयकुमार रुपाणी प्रेम करायचे, तो त्यांना घातक ठरला आहे आणि त्यांनीच त्याचा घात केला आहे आणि हा नंबर त्यांच्यासाठी खूप अशुभ होता। मित्रांनो, 1206 या नंबर बद्दल असं बोलतायत, विजयकुमार रुपाणींकडे कार आहे, त्याचा सुद्धा नंबर 1206 आहे। स्कूटर आहे, त्याचा सुद्धा नंबर 1206 आहे। आणि ते या नंबरवर एवढं प्रेम करायचे की लोकांना आवडीने सांगायचे, या नंबरविषयी भरभरून बोलायचे। आता तुम्हाला एक गंमत सांगतो, विजयकुमार रुपाणींचं लंडनला जाण्याचं नियोजन होतं जवळपास 4 दिवस आधी। ते 4 दिवसाआधी म्हणजे जवळपास 8 तारखेला 8 जूनला ते त्यांच्या पत्नीसोबत लंडनला जाणार होते। पण काही कारणास्तव त्यांना जाणं जमलं नाही, म्हणजे त्यांना भारतातच थांबावं लागलं आणि त्यांच्या पत्नी एकट्या निघून गेल्या। त्यानंतर 12 तारखेला विजयकुमार रुपाणी एअर इंडिया 171-787 ड्रीमलाइनरने निघाले आणि त्या दिवशी हा अपघात झाला। आणि समजा विजयकुमार रुपाणी त्यांच्या पत्नीसोबत समजा 8 जूनला गेले असते आणि त्याच दिवशी हा अपघात झाला असता, तर माध्यमांनी आणि सगळ्या लोकांनी असंच म्हटलं असतं का की ती 8 जून अशुभ होती, त्या 8 जून या जो काही त्या दिवशीचा आकडा होता 806 यांनी घात केला, हा अशुभ होता, अनलकी होता। मित्रांनो, खरं तर वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या म्हणजे न्यूजपेपर आणि न्यूज चॅनल्स समाज प्रबोधनाचं काम करतात, समाजाला अंधारापासून उजेडाकडे नेतात। पण इथे असं होताना दिसत नाही, इथे वेगळंच आहे। मला तर इथे असं वाटतं की अंधश्रद्धेचं प्रबोधन चाललंय। त्यामुळे
आपण कुठे काय करतोय आणि कुठल्या दिशेने चाललो आहोत, आपण कुठल्या जगात वावरतो याचा विचार करण्याची गरज आहे. टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि आपली श्रद्धा कशावर आहे याचा विचार करण्याची गरज आहे. मित्रांनो, आज आपण पदोपदी सकारात्मकतेने बोला, सकारात्मकतेकडे चला, सकारात्मकता अंगी बाळगा असं प्रबोधन केलं जातं. सगळेजण बोलतात, पण इथे असं होताना दिसत नाही. इथे अशी नकारात्मकता का? आणि समजा असं कोणी म्हटलं की 1206 ज्याच्यावर विजय रुपाणी खूप प्रेम करायचे त्याच दिवशी ते या जगाला सोडून गेले, तर बघा हा किती शुभ आकडा होता, त्यांच्यासाठी नंबर होता, ज्याच्यावर ते प्रेम करायचे. त्याच दिवशी या जगाला त्यांनी बाय बाय केलं. पण असं म्हणताना दिसत नाही, कुणीच दिसत नाही. मित्रांनो, जीवनात सकारात्मक विचार करा, सकारात्मकतेने जीवनाकडे बघा आणि ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं की तुमच्या जीवनात होत नाहीत त्या व्हायला लागतील. बघा, नक्की वेगळा अनुभव येईल. बी पॉझिटिव्ह, थिंक गुड. आणि शेवटी सांगतो, तुम्हाला आजचा विषय आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.